मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं, मुंबईसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, मुलुंड नाका परिसरात वाहनांच्या रांगा, तर विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या कोंडीचा नागरिकांना फटका. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, धाराशिव, परभणी आणि बीडमध्येही नद्या नाले ओव्हरफ्लो, सोलापूरमध्ये पावसामुळे पिकांना फटका. तांत्रिक कारणानं बंद पडलेली मुंबईतील मोनो रेल 1.5 तासांनी सुरू, वडाळा दरम्यान बंद पडलेल्या मोनोमधून 17 प्रवाशांची सुटका, दोन्ही बाजूकडची वाहतूक पूर्वपदावर. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. काँग्रेसच्या वरिष्ठांशीही चर्चा झाल्याची राऊतांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी, रात्री उशिरापर्यंत आमदार खासदारांची बैठक, मुंबई ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे, शिंदेंचं मार्गदर्शन. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक, बीड आणि जालन्यात आज मोर्चा. नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी होणार. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार, आज राजभवनात आचार्य देवव्रत यांचा शपथविधी होणार. वक्फ दुरुस्ती कायद्याच्या वैधतेवर आज सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश देणार, सरन्यायाधीश गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ 3 प्रमुख मुद्द्यांवर निर्णय सुनावणार. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख, मुदतीत आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड, 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 5,000चा दंड भरावा लागेल. आशिया चषकातील महामुकाबल्यात टीम इंडियाची बाजी, पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा, प्रभावी गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांचाही पाकिस्तानला दणका. भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेला विजय, पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आणि सैन्याला समर्पित, कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य. नेपाळमधील हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, नवनियुक्त पंतप्रधान सुशीला कार्की यांची घोषणा, आतापर्यंत मृतांचा आकडा 72 वर.